सध्या भारतासह संपूर्ण जगभरात आयपीएलचा फीवर आहे। आयपीएलचे सामने बघणारा मोठा वर्ग जगभरात आहे, मात्र त्यातच भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे हे युद्ध झालं तर त्याचा आयपीएलवर काय परिणाम होणार अशी चर्चा सध्या रंगली आहे। पाहूयात यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। युद्ध झाल्यास आयपीएलचं काय होणार? आयपीएलचं आर्थिक गणित बिघडणार का? परदेशी खेळाडू परत जाणार का? पहलगामच्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। भारतानं कठोर भूमिका घेतल्यानंतर पाकिस्तानचं नाक दाबलं गेलंय। आधीच सिंधू कराराला स्थगिती देण्यासोबत अनेक निर्णय भारतानं घेतले आहेत। त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होण्याची चिन्ह आहे। म्हणूनच संपूर्ण जगाच्या नजरा याकडे लागल्यात। एकीकडे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात येते, तर दुसरीकडे भारतात आयपीएलचे सामने देखील सुरू आहे। त्यामुळे जर युद्ध झालंच तर त्याचा आयपीएलवर मोठा परिणाम होऊ शकतो। कारण सर्वच संघातील परदेशी खेळाडू परत जाण्याची शक्यता आहे। आयपीएल सामन्यांचं वेळापत्रक कोलमडण्याचा अंदाज आहे। खेळाडूंचा मानधनासह इतर खर्च वाया जाण्याची भीती आहे। बीसीसीआयचं आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता आहे। टीव्ही प्रक्षेपणासह इतर करारांवर परिणामांची देखील शक्यता आहे। भारत आणि पाकिस्तान मधल्या बिघडलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर आयपीएल सामन्याबाबत आता वेगळाच सूर उमटायला लागलेला आहे। मी सध्याच्या घडीला सांगू शकत नाही, पण जर युद्ध झालं तर डेफिनेटली आयपीएल तर बंदच होईल। सगळं बंद होईल ना, असं नाहीये की काही गोष्टी बंद होणार। जे आमच्या देशाला उद्ध्वस्त करू पाहत आहेत त्या देशातले खेळाडू आयपीएल असो काही असो खेळलेच नाही पाहिजे। मग बाहेरच्या देशाचे आयपीएल मधून आलेले खेळाडू त्यांचा पण टेक्निकली काहीतरी विचार व्हायला पाहिजे, पण पाकिस्तानशी अख्ख्या जगात कोणी खेळलं नाही पाहिजे हे मत आहे आमचं। खरं तर आयपीएल सामन्यांचा खूप मोठा प्रेक्षक वर्ग भारत आणि जगभरात आहे। आयपीएलचे सामने बघणारा मोठा वर्ग जगभरात आहे, त्यामुळे सगळ्यांच्या नजरा आयपीएल कडे असतात। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्ध झालं तर त्याचा आयपीएलवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।